नमस्कार, मी आहे कुंती. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बारीक साबुदाण्याचे रंगीबेरंगी पापड कसे तयार करतात वाफेवरचे ते करून दाखवणार आहे. अगोदर मी गॅस पेटवते. हा इडलीचा साचा आहे. याच्यामध्ये आपण इडली पण करू शकतो, वाफेवरचे साबुदाण्याचे पापड पण तयार करू शकतो. याच्यामध्ये मी आता पाणी घालत आहे. पाण्याला छान गरम उकळी येऊ देते. आता या साच्याला मी तेल लावते. छान असं तेल लावून घ्यायचं आहे साच्याला. अशा प्रकारे साच्याला तेल लावून घ्यायचे आहे पूर्ण. बघा, मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. छान याला एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा, मी याच्यामध्ये मीठ घातलेले आहे. छान हे तयार झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये साच्यामध्ये घालते. असं थोडं 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 घालायचं, जास्ती नाही घालत. हे बघा, 4 साचे मी भरून घेतलेले आहे. याच्यामध्ये मी आता रंगीबेरंगी कलर टाकत आहे. असं थोडा थोडा टाकायचा. हा खायचा कलर आहे, पापडामध्ये घालायचा. हे बघा, पाणी छान उकळलेलं आहे. आता मी याच्यामध्ये साचा ठेवते. असा एक एक करून साचा ठेवून द्यायचा आहे. छान याला 5 मिनिट असंच उकळू द्यायचं आहे. हे बघा, छान वाफेवर तयार झालेले आहे. त्या पापडांना थोडा वेळ थंड होऊ देते, नंतर मी काढताना दाखवते तुम्हाला.
हे बघा छान थंड झालेले आहे. आता याला हळूहळू असे हाताने असं असं हळूहळू काढायचं. थंड झाले की आपोआपच निघतात ते. नाही निघाले तर थोडासा चम्मच, छोटावाला चम्मच घ्यायचा आणि त्याच्याने काढून घ्यायचे. हे बघा अर्धा किलो साबुदाण्याचे पापड छान तयार झालेले आहेत. आता याला मी 2 दिवस वाढू देणार आहे, नंतर मी तुम्हाला तळून दाखवेन. हे बघा पापड छान रंगीबेरंगी तयार झालेले आहेत. साबुदाणा 4 तास अगोदर भिजत घालले, नंतर मग पापड तयार करणे. आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते. हे बघा तेल ठेवलं आहे गॅसवर. हे बघा मी पापड तळून दाखवते तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे पापड तळून काढायचे. छान रंगीबेरंगी पापड तयार होतात. तुम्ही पण बनवून पहा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.